In this lecture, we discuss about the catalytical conversion or catalytical cycle of RH in the form of, that is oxidation, electron and cytochrome P450. This RH undergo oxidation to ROH, that is insoluble matter. Water insoluble matter is converted into water soluble matter, right? Water insoluble matter is converted into water soluble matter. Okay. Now consider the catalytical cycle of this conversion. Okay, how the catalytical cycle of this conversion is considered. Here we think about the structure of cytochrome P450. In the cytochrome P450, it is hexa coordinated. Ferrous is hexa coordinated. Ferrous link with nitrogens of this porphyrin ring, right? Then one water molecule and one sulfur of cysteine. Okay, for our convenience purpose, आपल्या अंडरस्टँडिंग साठी मी इथं फेरसचे हे जे 4 नायट्रोजन पॉर्फाइन रिंगचे आहेत जे कोऑर्डिनेटेड आहे फेरसला, ते काढत नाही. याचा अर्थ ते इथं प्रेझेंट नाही असा होत नाही, राईट? दे आर प्रेझेंट हियर. ओके, फक्त आपल्या कन्व्हिनियन्स साठी आपण ते तिथं ड्रॉ करत नाही, एवढं लक्षात ठेवा मात्र, राईट? इफ यू थिंक अबाउट दिस स्ट्रक्चर, इन दिस स्ट्रक्चर oxidation state of ferrous is +3. Okay, oxidation state of ferrous is +3 and this complex, that is ferrous, is in low spin state. Okay, this is initial structure. Catalytical cycle च्या फर्स्ट स्टेप मध्ये काय होईल, इथं इन्सर्शन होईल RH ग्रुपचं. हा एरो दाखवला मी. RH ग्रुपचं काय झालं, इन्सर्शन झालं. RH ग्रुपचं इन्सर्शन झाल्यामुळे काय झालं, वॉटर मॉलिक्यूल काय झाला, रिमूव्ह झाला. या कंपाऊंड मधनं काय झाला, वॉटर मॉलिक्यूल रिमूव्ह झाला. ओके, वॉटर मॉलिक्यूल रिमूव्ह झाल्यामुळे दिस स्ट्रक्चर इज कन्वर्टेड, राईट? हाऊ, हा RH इथं काय झाला, बाइंड झाला. रिमेनिंग सगळं जसलीन तसं सल्फर ऑफ सिस्टीन. ओके, हियर ऑक्सिडेशन स्टेट ऑफ फेरस remain as it is in +3, right? फेरस इज इन काय, +3 ऑक्सिडेशन स्टेट. फरक काय पडला, फक्त एक वॉटर मॉलिक्यूल इथनं काय झाला, लूज झाला आणि त्याच्या जागी कोण झालं, RH ग्रुप काय झाला, जॉईन झाला. बाकी सर्व नायट्रोजन ऑफ पॉर्फाइन रिंग आर सेम हियर, नो एनी चेंजेस, राईट? मग इथं कुठलाही नायट्रोजन मध्ये चेंज होणार नाही. ओके, पुढे काय होईल, इलेक्ट्रॉन्स आर इन्सर्टेड, राईट? फरक काय पडला इथं, लो स्पिन कॉम्प्लेक्सचा काय झाला, हाय स्पिन कॉम्प्लेक्स कन्वर्ट झाला. फेरसची ऑक्सिडेशन स्टेट जसली तशी राहिली +3, राईट? पुढे काय झालं, नेक्स्ट स्टेप मध्ये सायटोक्रोम P450 ने इलेक्ट्रॉन काय केले, दिले. इलेक्ट्रॉन काय झाले, इन्सर्ट झाले. इलेक्ट्रॉन इन्सर्ट झाल्यामुळे ऑक्सिडेशन स्टेट ऑफ फेरस चेंजेस फ्रॉम +3 टू +2 स्टेट. हा RH ग्रुप जसली तसा, सल्फरचा सिस्टीन ग्रुप, सिस्टीन sulfur is bounded to the Fe. Remaining 4 atoms of nitrogen जसलीन तसे. This complex is also in high spin state and oxidation state of ferrous is +2, right? one. आता पुढे काय झालं, इन्सर्शन झालं O2-, right? O2-, that is peroxo. Peroxo ion is काय, inserted. Peroxo ion insert झाल्यामुळे this ferrous, okay, bounded, ओके, विथ दिस peroxo ion. ओके, peroxo ion बाउंड झाल्यामुळे इथं काय चेंजेस आले, दी ऑक्सिडेशन स्टेट ऑफ फेरस चेंजेस फ्रॉम +2 टू, हा सल्फर सिस्टीन ग्रुपचा, राईट? ऑक्सिडेशन स्टेट ऑफ फेरस इज कन्वर्टेड फ्रॉम +2 टू +3 स्टेट, राईट? +2 टू काय झालं, +3 स्टेट मध्ये काय झाली, कन्वर्ट झालं. +2 टू +3 स्टेट मध्ये फेरसचं कन्वर्जन झालं आणि फेरसचं कन्वर्जन झाल्यामुळे जो कॉम्प्लेक्स तयार झाला तो असेल सुपर ऑक्सो, राईट? काय असेल तो, सुपर ऑक्सो. दिस कॉम्प्लेक्स इज इन द फॉर्म ऑफ सुपर ऑक्सो. इथं 4 नायट्रोजन ॲटम दाखवलेले नाहीयेत, ते कन्सिडर करा, कारण कोऑर्डिनेशन नंबर ऑफ फेरस इज 6. हाऊ 6? 1 ऑक्सिजन, 4 नायट्रोजन, राईट? RH आणि S. ओके, दिस इज द कोऑर्डिनेशन नंबर 6. हा कॉम्प्लेक्स असेल, हा पण असेल हाय स्पिन स्टेट मध्ये.
इन नेक्स्ट स्टेप कॅटॅलिटिकल सायकलच्या नेक्स्ट स्टेपमध्ये काय होईल, इन द नेक्स्ट स्टेप अगेन इलेक्ट्रॉन्स आर इन्सर्टेड, राईट. अगेन काय झालं, इलेक्ट्रॉन्स आर काय इन्सर्टेड. बिकॉज ऑफ इन्सर्शन ऑफ इलेक्ट्रॉन दिस सुपरऑक्सो लिंकेज इज कन्वर्टेड इनटू परऑक्सो लिंकेज, राईट. काय कन्वर्ट झालं, परऑक्सो लिंकेज मध्ये काय झालं, कन्वर्ट झालं. बाकी RH जसलीन तसा, सिस्टीन सल्फर जसलीन तसा, राईट. रिमेनिंग चार्ज जसलीन तसे. नाउ ऑक्सिडेशन स्टेट ऑफ फेरस हियर +3, राईट. and the complex goes in low spin state. कुठे गेला कॉम्प्लेक्स, लो स्पिन स्टेट मध्ये. इन द नेक्स्ट स्टेप, परत नेक्स्ट स्टेप मध्ये काय होईल, इन द नेक्स्ट स्टेप वॉटर मॉलिक्यूल आर रिमूव्ड, राईट. इन द नेक्स्ट स्टेप वॉटर मॉलिक्यूल काय झाले, रिमूव्ह झाला. वॉटर मॉलिक्यूल इज रिमूव्ह अँड द कॉम्प्लेक्स इज कन्वर्टेड फेरस डबली बॉन्डेड विथ ऑक्सिजन. हा सल्फर सिस्टीनचा जसलीन तसा, राईट. हा RH काय ॲज इट इज. रिमेनिंग 4 नायट्रोजन ॲटम्स ऑफ द रिंग ॲज इट इज. दिस कॉम्प्लेक्स इज लो स्पिन कॉम्प्लेक्स, राईट. अँड इन द लास्ट स्टेप दिस डबल बॉन्ड O इज कन्वर्टेड इनटू OH2, राईट. लास्ट स्टेपमध्ये काय होईल, जसलीन तसा कॉम्प्लेक्स काय होईल, फॉर्म होईल. ओके. हे कॅटॅलिटिकल सायकल काय झालं, इथं कंप्लीट झालं. कॅटॅलिटिकल सायकल कंप्लीट होण्यामध्ये काय काय चेंजेस होत आहे ते व्यवस्थित लक्षात घ्या. फर्स्ट स्टेपमध्ये लो स्पिन टू हाय स्पिन, ऑक्सिडेशन स्टेट सेम. सेकंड स्टेपमध्ये हाय स्पिन टू हाय स्पिन, ऑक्सिडेशन स्टेट चेंजेस फ्रॉम +3 to +2. देन again oxidation state in the next step +2 to +3, that is superoxo linkage. Superoxo linkage is converted into peroxo linkage, right. This is called as peroxo linkage. This peroxo linkage converted into ferrous doubly bonded, right, okay, with oxygen, and finally it is regained. Okay, this is catalytical conversion of RH to RCHO. आणि फायनली ह्या स्टेपमधून कोण बाहेर पडली तर ROH. ओके, कोण बाहेर पडेल, ROH. ओके, आणि एक कॅटॅलिटिकल सायकल काय झालं इथं कंप्लीट झालं. ओके, दिस इज द कंप्लीशन ऑफ कॅटॅलिटिकल सायकल. ओके, आता पॉइंट्स काय लक्षात ठेवायचे तर आपण ॲड काय काय केलं, आपण ॲड केला RH ग्रुप. नेक्स्ट स्टेपमध्ये काय ॲड केलं, इलेक्ट्रॉन ॲड केले. त्याच्यानंतर नेक्स्ट स्टेपमध्ये काय ॲड केलं, ओके, परऑक्सो आयन ॲड केला, ऑक्सिजन, राईट. परत नेक्स्ट स्टेपमध्ये काय ॲड केलं, इलेक्ट्रॉन ॲड केले आणि ट्वाइस H+. इथं राहिला एक गोष्ट फक्त, ह्या स्टेपमध्ये काय आपण ॲड केले, ट्वाइस H+ ॲड केले. रिमूव्ह काय झालं, वॉटर मॉलिक्यूल, राईट. रिमूव्ह काय झालं इथं, वॉटर मॉलिक्यूल रिमूव्ह झाला. इथं पॉईंट्स लक्षात ठेवताना सायटोक्रोम P450च्या बाबत एवढंच लक्षात ठेवा फक्त का सायटोक्रोम P450चे युजेस, फंक्शन, that is electron carrier. Okay, it involved in oxidation and reduction reaction. It is porphinated, ferrous containing protein. Heme unit is also present. त्याचे 3 टाइप्स, सायटोक्रोम A, सायटोक्रोम B, सायटोक्रोम C. ओके, एवढे पॉइंट सायटोक्रोम बाबत इम्पॉर्टंट आहेत, राईट.